नाशिक पोलीस आयुक्तालयातील मोटरसायकल चोरी करून तिचे खोटे आरसी बुक व नंबर प्लेट तयार करून चोरीचे वाहन विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने केला पर्दाफाश। चोरीच्या 52 मोटरसायकल हस्तगत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम सो यांनी नाशिक शहरात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। दिनांक 1/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता ते 12 वाजता दरम्यान नाशिक रोड कोर्टचे बाहेरील बाजूस पार्किंगमध्ये नाशिक रोड नाशिक येथून फिर्यादी श्री लतीफ गुलाब शेख यांनी हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक MH15DG 2667 काळ्या रंगाची गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 12/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की 20 ते 30 वयोगटाचे 3 संशयित इसम हे आंतरराष्ट्रीय जिल्ह्यात वारंवार मोटरसायकल चोरी करून तसेच खोटे आरसी बुक, खोटी नंबर प्लेट बनवून चोरी केलेल्या मोटरसायकल विक्री करतात व खरेदी करणाऱ्या व्यक्तीस बनावट कागदपत्रे दाखवतात। नमूद संशयित हे दिनांक 8/1/2026 रोजी नाशिक रोड सिन्नर फाटा सिटी लिंक बस डेपो येथे चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याकरिता व्यवहारासाठी येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी त्यांनी तात्काळ वनपोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सो यांना सांगितल्याने सदर बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे तसेच 2 पंचासमक्ष सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो येथे स्वतःचे अस्तित्व लपून बराच वेळ सापळा रचून बसले होते। नमूद बातमीप्रमाणे 3 संशयित सदर ठिकाणी आले असता मोठ्या शिताफीने त्यांना त्यांच्या ताब्यातील चोरीच्या 2 मोटरसायकल त्यात एक स्प्लेंडर व बुलेट सह पकडून ताब्यात घेतलं। त्यांना त्यांची नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचे नाव यश दीपक डावरे, वय वर्ष 30 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 6 पुष्कक अपार्टमेंट मंगलमूर्ती नगर जेल रोड नाशिक रोड नाशिक, जावेद इस्माईल शेख, वय वर्ष 24, राहणार न्यू स्टेशनवाडी चंद्रमणी नगर देवळाली कॅम्प नाशिक, मुस्तफा मोहम्मद शेख, वय वर्ष 22, राहणार 7 आळी बुचडी ग्राउंड जवळ देवळाली कॅम्प नाशिक असं सांगितलं। तेव्हा त्यांच्या खिशात बनावट 4 आरसी बुक देखील मिळून आले। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या स्प्लेंडर मोटरसायकलचे नंबर प्लेटवरील नंबर याची पडताळणी करता सदर नंबर हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं व सदरची मोटरसायकल ही नाशिक पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर 12/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। तसेच दुसरी बुलेट मोटरसायकल ही नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 482/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरी केली असल्याचं निष्पन्न झालं। वरील 3 संशयितांना मिळालेल्या मुद्देमालासह नाशिक रोड पोलीस ठाणे येथे आणून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून वरील पथकाने गुन्ह्याचे तपासात अधिक चौकशी करून मानवी कौशल्य व अटक आरोपितांना विश्वासात घेऊन त्यांनी चोरलेल्या नाशिक आयुक्तालयातील व जिल्ह्याबाहेरील एकूण अंदाजे 45 लाख रुपये किमतीच्या 52 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत। सदर चोरी केलेल्या मोटरसायकल आरोपितांनी निर्जन ठिकाणी डंप करून ठेवल्या होत्या। खोटे आरसी बुक व कागदपत्र व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करण्याची त्यांची MOP होती। सदर गुन्ह्यात आरोपी यांनी कट कारस्थान करून चोरीच्या मोटरसायकलची खोटी कागदपत्र तयार करून ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात BNS कलम 318(4), 317(2), 336(2), 336(3), 340(2), 61(2) प्रमाणे वाढ करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास गुन्ह्याचा सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करत आहेत। माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2
श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, श्री बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे अशांनी केली आहे। तसेच झालेल्या कामगिरीचे माननीय पोलीस आयुक्त सो व माननीय पोलीस उपायुक्त सो यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन व त्यांची संपूर्ण डिटेक्शनची टीम यांनी मोटरसायकल थेफ्ट याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि आज आपण बघत आहात 62 मोटरसायकल्स रिकवर झालेले आहेत जे विविध ठिकाणी शहरातून चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकल्स परत देण्याचा आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि संपूर्ण नाशिक रोड पोलीस स्टेशन सिनियर PI सपकाळ साहेब यांची पूर्ण टीम, डिरेक्शनची विशाल पाटील आणि सर्व टीम तसेच DCP झोन 2 आणि ACP नाशिक रोड यांचे अभिनंदन करतो। एवढी मोठी कामगिरी मोटरसायकल थेफ्टमध्ये किंवा व्हेकल थेफ्टमध्ये मी आजपर्यंत बघितलेली नाही आहे। आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन। आणि नाशिक रोड सिनियर PI यांनी चार्ज घेतल्यापासून ते बोलतात कमी पण सगळं ते कामातून दाखवून देतात, त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन। आणि आपल्याला बुके मला दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांच्या वतीने नाशिक रोड सिनियर PI यांना देतो। सगळ्या ज्या महत्त्वाच्या कामगिरी आहेत त्या नाशिक रोडपासून सुरू झालेल्या आहेत। आपल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जी आहे ही सुरू करणारे हे पहिले नाशिक रोड सिनियर PI सपकाळ साहेब आणि त्यांची टीम। आपण जे रोपटं लावलं त्यानंतर सर्व कमिशनरेटमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्याला कटपाणी टाकून मोठं झालं ते, पण याचं प्रथम श्रेय जे आहे हे आपल्याला जायला पाहिजे। तर नाशिक रोड सिनियर PI सपकाळ साहेब, विशाल, आपण सर्व टीम, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे। असेच चांगलं काम करून आपलं आणि आपल्या फॅमिलीचं आणि नाशिक पोलीस दलाचं आणि CP नाशिक यांचं नाव आपण उंचावत राहाल अशी आपल्याकडून अपेक्षा पण आहे। आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणखीन काहीतरी तुम्हाला धमाके करायला लागतील आणखीन, पण तुम्ही प्रत्येक वेळेला जसं आपण नेहमी म्हणतो की आपली कॉम्पिटिशन आपणच असतो, तसं नाशिक रोडची जी टीम आहे ती प्रत्येक वेळेला काहीतरी करते आणि नंतर त्याच्यापेक्षा नंतर आणखीन चांगलं काहीतरी करते, त्याच्यानंतर आणि त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करते। त्यामुळे नाशिक रोडवाले पूर्ण टीम, तुम्हाला कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे, पण तुमची कॉम्पिटिशन तुम्हीच आहे। तर खूप अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांचे खूप आभार। आपल्यामुळे हा क्षण मला या ठिकाणी बघायला मिळाला, नाही तर पोलीसमध्ये चोऱ्या होतात त्या डिटेक्ट होत नाहीत किंवा इतर काही तक्रारी असतात पोलिसांसंदर्भात, पण आपल्यामुळे हा सुंदर क्षण आणि ह्या सर्व जमलेले जे मंडळी आहेत, जे सर्व ज्यांच्या बाईक चोरीला गेल्या होत्या यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत। आपल्या सगळ्यांचं पण अभिनंदन, ज्यांच्या बाईक आज चोरीला गेली परत मिळालेले आहेत। एवढी फटाफट कामगिरी आणि एवढी चांगली कामगिरी होत नाही, त्यामुळे आपलं पण कुठेतरी चांगलं गुडलक दिसतंय। जसं CP म्हणून माझंही चांगलं लक दिसतंय, नशीब दिसते की एवढी चांगली कारवाई टीमने केलेली आहे। त्यावर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच नाशिक पोलीस बरोबर सदैव राहून द्या आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीम बरोबर राहून द्या, म्हणजे आणखी आमच्या चांगल्या कामगिऱ्या होतील आणि सगळे चेन स्नॅचिंगचा प्रत्येक गुन्हा, HBTचा प्रत्येक गुन्हा आणि मोटरसायकल व्हेकल थेफ्टचा प्रत्येक गुन्हा आम्ही डिटेक्ट करू शकू। सगळ्यांना परत एकदा टीमला थँक्यू। आपण सर्व आलेल्या लोकांचे इकडे स्वागत आहे आणि थँक्यू व्हेरी मच। जय हिंद।